आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हेलो मिस्टर पाठारे। सत्यजित, कॉल मी सत्यजित। बस। थैंक यू। आई होप आई एम नॉट लेट। असलास तरी इंतजार का फल मीठा होता है। काय घेणार? कॉफी? नो थैंक्स। अरे घे। कॉफी इज अ व्हेरी गुड सेंट्रल नर्वस सिस्टम स्टिम्युलंट। योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतलं तर अलर्टनेस वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि आपल्या आजच्या डिस्कशनसाठी ते खूप गरजेचं आहे। डोंट वरी, मला अलर्टनेससाठी कॉफीची गरज नाहीये। गुड। बिझनेस डील्स करताना मी पूर्ण फोकस आणि कॉन्सन्ट्रेशननेच करतो। आय थिंक इन दॅट केस वी शुड गेट टू द पॉइंट। श्योर। मिस्टर जय खानोलकर, खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, भारतातल्या तरुण उद्योजकांपैकी एक। इम्प्रेसिव्ह। सो मिस्टर खानोलकर, एकच प्रश्न आहे, आमच्या बरोबर पार्टनरशिप करावी। बाय द वे, आय होप मी तुला अरे तुरे केलेलं चालणार आहे। चॉईस नसेल तर चालवून घेईन, आवडणार नाही। हो, मी डिसरिस्पेक्ट म्हणून नाही म्हणालो। आय नो। आफ्टर ऑल आमची कंपनी भारतातल्या टॉप मोस्ट कंपनीज पैकी एक आहे। रिस्पेक्ट मागून मिळत नसतो। मग मी तो ओरबाडून घेतो। वेल, इन दॅट केस मिस्टर जय खानोलकर, मी तुम्ही पाठवलेले मेल्स, तुम्ही पाठवलेले डॉक्युमेंट्स, तुम्ही पाठवलेले डिटेल्स वाचले, तुमचं प्रेझेंटेशन पाहिलं, अँड आय थिंक तुमचं विजन आणि आमचं एक्सपर्टीज विल मेक अ गुड कॉम्बिनेशन। राईट। म्हणूनच आमच्या रिसर्च नंतर आम्ही ठरवलं की या नव्या कंपनीत पार्टनर म्हणून तुम्हाला अप्रोच करावं। ही इंडस्ट्री आमच्यासाठी रिलेटिव्हली नवी आहे। तुमच्याकडे ट्रेंड स्टाफ आहे, आमच्याकडे इन्व्हेस्टर्स। आय थिंक वी कुड वर्क इट आउट वेल। आय एम शुअर। आणि आम्ही सुद्धा खूप एक्साइटेड आहोत या नवीन बिझनेस प्रपोजलसाठी। हाफ द बॅटल वन। आय थिंक हे पार्टनरशिप खूप सक्सेसफुल होईल आणि त्यातून सगळ्यांनाच प्रॉफिट होईल। वेल, देन लेट्स टॉक अबाउट इट। Miss Sharvari Parab, please go 7th floor, second cabin, on your left. Yes. All the best. Thank you. सो जय, बाकी सगळ्या गोष्टी आपले CAs आणि लॉयर्स बोलतीलच, पण पुढे जाण्याआधी काही गोष्टी आपण दोघं आपापसात क्लिअर करून घेऊया। शुअर। शूट। सो या पार्टनरशिप मधून आम्ही सुरुवातीला 60% प्रॉफिट घेऊ, अँड देन आफ्टर 5 years। वेट, व्हॉट? 60% प्रॉफिट तुमचा? हो। वाय? वाय? आम्ही तुझे पार्टनर्स व्हावं असं वाटतंय ना तुला? पण म्हणून अनइक्वल पार्टनरशिप? मिस्टर पाठारे, तुम्ही खूप हुशार बिझनेसमॅन आहात असं ऐकलं होतं मी, पण तुम्ही आता हे जे काही बोललायत ना ते अतिशय इलॉजिकल आहे। इलॉजिकल? या व्हेंचर मध्ये फक्त आयडिया तुमची आहे, बाकी सगळं आम्ही करणार आहोत। पण आयडिया माझी आहे ना? पण ते एक्झिक्यूट आम्ही करणार आहोत। माणसं आमची, मेहनत आमची। दॅट्स इट। दॅट्स नॉट इट, दॅट्स अ लॉट। मला हे मान्य नाहीये। वेल, मी काही चुकीचं बोलतोय असं मला वाटत नाही। यात बरोबर काय आहे? मिस्टर पाठारे, डोंट फॉरगेट, मी आजच्या जनरेशनचा बिझनेसमॅन आहे। तुमच्या मेथड्स जुन्या झाल्या। मी न्यू एज बिझनेस करतो, लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरतो, नवीन आयडियाज वापरतो। तुम्ही काय करता? माणसं कामाला ठेवता, आयडिया जुन्याच असतात ना। मी तेच जुने मार्ग, घिसापिटे आयडियाज नाही वापरत। घिसा पिट्या? हो। तुम्ही आता आउट ऑफ द बॉक्स विचारच करत नाही, तेच करत राहता आणि बसून राहता जंगलातल्या सिंहासारखे। राज्य, राण्या, सिंहासन सगळं गेलं। सॉरी पाठारे, पण तुम्ही माझा वेळ वाया घालवलाय। मला वाटलं होतं छान बोलणं होईल, पटकन डील क्रॅक होईल अँड द रेस्ट विल फॉलो स्मूथली, पण तुम्ही आता काहीतरी वेगळंच बोलताय। तुझ्या एक जनरेशन आधीचा म्हणून सांगतो। फर्स्टली,
जस्ट रिलॅक्स. ओ कम ऑन, तुम्ही 60% प्रॉफिट मागताय. तुला मान्य नाही आहे ना, सोड ना, आपण वेगळं काहीतरी बोलू. मी कामाचं बोलायला आलोय, वेगळं काही बोलायचं नाहीये. आय थिंक झालंय आता, मी निघतो. एक गोष्ट सांगतो तुला, गोष्टी ऐकायला इथे आलो नाहीये मी. पण तरीही तू ऐकायचीस. काय म्हणालास तू मला मगाशी? सिंह, जंगलाचा राजा, तो तर मी आहेच. तर असंच एका जंगलात एक सिंह होता, जंगलाचा राजा. तो एकदा उभा होता त्याच्या जागेवर. एक कोल्हा आला त्याच्याकडे आणि तो कोल्हा सिंहाला असं म्हणाला, तुम्ही का नेहमी नेहमी राजा? तुम्ही करता काय? एका जागी उभे असता, शिकार सुद्धा तुम्हाला इतर प्राणी आणून देतात, तुम्ही का राजा? माझ्याकडे बघा, मी तुमच्यापेक्षा तरुण आहे, देखणा आहे, चपळ आहे, शिकार चांगली करू शकतो. आजपासून मी राजा. सिंह म्हणाला, ठीक आहे, आजपासून तू राजा. तो म्हणाला, जायच्या आधी फक्त तुला एक गोष्ट सांगतो. तुझ्या या राज्यात राजा झाल्यानंतर जेव्हा तू फेरफटका मारायला निघशील तेव्हा जंगलाची जरा नीट माहिती करून घे. म्हणजे जंगलात सपाट जमीन कुठे, दलदल कुठे, कुठल्या वाटा सोप्या, कुठल्या वाटा कठीण, माहिती करून घे. नाही तर काय, जर अडकलास तर थेट पाताळात जाशील. कोल्हा म्हणाला, उगीच घाबरवू नका, मला सगळं येतं. आणि मग काय, मग कोल्हा जंगलाचा राजा झाला. त्याने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. आणि मग राजा म्हणून तो जेव्हा पहिल्या रात्री जंगलात फेरफटका मारायला निघाला तेव्हा तो कोल्हा एका दलदलीत अडकला. काही केल्या त्याला दलदलीतून बाहेर पडता येईना. खूप प्रयत्न केले, हातपाय मारले, आरडाओरडा केला. मग शेवटी जंगलातल्या इतर अनुभवी प्राण्यांनी त्याला बाहेर काढलं. जीव वाचला त्याचा, पण इज्जत गेली कायमची. जंगल सोडावं लागलं. जंगल सोडताना परत सिंह भेटला त्याला. आणि तेव्हा सिंह त्याला म्हणाला, काय बाळा, तू तरुण आहेस, तू माझ्यापेक्षा देखणा आहेस, कदाचित तुझी शक्तीही माझ्यापेक्षा जास्त आहे, पण एक गोष्ट अशी आहे जी माझ्याकडे आहे पण तुझ्याकडे नाही. त्या जंगलातल्या वाटा मला बरोबर माहिती आहेत. कुठे खाच कळगे आहेत, कुठे दलदल आहे, कुठे डोंगर आहे, हे सगळं मला माहिती आहे, कारण माझा अनुभव तुझ्यापेक्षा जास्त आहे. या जंगलात तुझ्यापेक्षा खूप जास्त वर्ष घडलेत मी. 60% त्याच अनुभवाचा मोबदला आहे. माझ्याबरोबर बिझनेस करशील, कमी चुका होतील, कमी नुकसान होईल, त्याचेच 60% मागतोय मी. विचार कर. जमणार नाही. दिस डील इज कॉल्ड ऑफ. आयडिया आमची, मार्केटिंग आम्ही करणार, पण तुमचं वय, तुमचा अनुभव जास्त म्हणून पैसे तुम्ही जास्त घेणार. हे अनफेअर आहे, टोटली अपसर्ड. मी इतकंच म्हणतोय जय, एकेरीत हाक मारू नका. मी तुमचा नातेवाईक नाहीये. हे डील होणार नाहीये, सो डोंट वेस्ट माय टाइम. ओके? अँड ऑनेस्टली आय एम एक्स्ट्रीमली डिसअपॉइंटेड. आय थॉट एका सेन्सिबल माणसाची डील करणार आहे मी. सॅड. बाय. पंधरा मिनिटात परत येईल. 20